नमस्कार, गीतांजली रेसिपीमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत। आज मी दाखवणार आहे आलू मेथी। हे आहे साहित्य दाखवते। कांदा, मिरच्या आणि लसूण मी खलबत्त्यात ठेचून घेतलेली आहे। 5-6 मिरच्या आणि 5-6 लसूण पाकळ्या तर ठेचून घेतलेल्या आहेत। आणि हा उकडलेला बटाटा आहे। हे फोडणीसाठी तेल आहे आणि ही बारीक चिरून स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली मेथी आहे। तेल तापायला ठेवलेलं आहे। तेल गरम झालंय। आता मी लसूण आणि मिरच्या ज्या ठेचून ठेवलेल्या ना त्याचं ते लसूण थोडा लालसर झाला ना, लसूण मिरच्या की कांदा घालायचा। मी मीडियम साईजचे 3 कांदे घेतले होते। कांदा थोडा मेथीच्या भाजीला जास्तच लागतो, मग जरा टेस्ट येते मेथीच्या भाजीला। थोडा लालसर झाला ना की थोडं मीठ टाकायचं, म्हणजे कांदा मस्त शिजतो। आता मी बटाटा टाकते उकडलेला। थोडा कलर येण्यासाठी हळद टाकूया। बारीक गॅस करायचा आणि मेथी टाकायची वरून। आणि बटाटा तर आपला शिजलेला आहे, आता फक्त मेथी शिजायची, ती बारीक गॅसवर शिजवायचे। आता मी थोडंसं पाणी शिंपडते। जास्त पाणी नाही घालायचं, फक्त असं शिंपडायचं आणि थोडं हलकं मीठ टाकते, कारण मग अशी थोडं कांद्यात मीठ टाकलं होतं ना, आता थोडं टाकते।
2 मिनटं बारीक गॅसवरती शिजायला ठेवायची. मेथी 2 मिनटं झालेली आहेत. मी आता खोलून दाखवते. भाजी शिजली, आपण परतून घेऊया. असं सगळं मिक्स करून घ्यायचं. थोडा गॅस फास्ट करायचा आहे. भारी मस्त सुगंध येत आहे भाजीचा. अशी सगळी एकजीव करून घ्यायची आहेत, मिक्स करून घ्यायचे आहेत. थोडं हलकं पाणी आहे ना, पाणी सुटलेलं आहे. थोडं 1 मिनटं ठेवायचं, गॅस फास्ट करायचा. मग आपली भाजी रेडी. आता भाजी आपली रेडी झालेली आहे. भाजी सुकली की गॅस बंद करायचा. भाजी रेडी झालेली आहे. तुम्हाला कशी भाजी वाटली आलू मेथी ती सांगा, आणि तुम्हीही करून बघा, आणि शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.